महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील पहिली सुरक्षा क्रांती. मंत्री विखे पाटलांचे कोल्हार आणि लोणीसाठी स्मार्ट विलेज पाऊल. सावधान लोणीकर आणि कोल्हारकरांनो, तुम्ही आता 24 तास सीसीटीव्हीच्या निगराणीत आहात. जलसंपदा मंत्री नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील व डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून लोणी तसेच कोल्हारमध्ये सीसीटीव्ही बसवले गेले. लोणीमध्ये 20 चौकात 88 कॅमेरा तर कोल्हारमध्ये 8 चौकात 33 असे एकूण 121 अत्याधुनिक तसेच AI तंत्रज्ञानाचे ॲडव्हान्स कॅमेरे बसवले गेले. त्याचा उद्घाटन सोहळा आज लोणी पोलीस स्टेशन येथे पार पडला. या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तसेच अहिल्यानगरचे पालकमंत्री माननीय नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते पार पडला. तसेच या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून माजी मंत्री व संचालक अहिल्यानगर जिल्हा बँक श्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील तसेच विशेष पोलीस महासंचालक नाशिक परिक्षेत्र श्री दत्तात्रय कराडे, अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर विभाग श्री सोमनाथ वागचौरे तसेच शिर्डी विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अमोल भारती व लोणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ हे उपस्थित होते. हे 121 सीसीटीव्ही कोल्हार आणि लोणीच्या महत्त्वाच्या चौकात बसवले असून याचा संपूर्ण कंट्रोल रूम लोणी पोलीस स्टेशनमध्ये असेल, मंत्री राधाकृष्ण विखे यांनी सांगितले. या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे गुन्हेगारीला चांगलाच आळा बसेल आणि आता गुन्हा केलेला आरोपी पोलिसांच्या नजरेतून वाचू शकणार नाही. तसेच वडगापान सारख्या घटना सुद्धा या सीसीटीव्हीमुळे होणार नाही. ऑटोमॅटिक नंबर प्लेट स्टोर करत जाईल. हा 60 डेजचा डेटा सर आपला समजा तो स्टोर करत आहे. जो फ्लॅगशिपचा म्हणजे आपल्याला जो डेटा जो महत्त्वाचा वाटतो तो 90 डेज पर्यंत स्टोर करत राहील. हे जे आपण ANPR कॅमेराज आहेत जिथं एंट्री आणि एक्झिट आहेत म्हणजे तर तिथून सगळीकडे NPR कॅमेरा बसवलेले आहेत. म्हणजे कुठली गाडी आपल्याला वाटलं की ट्रेस करायची तर ते एंट्रीला इथून बाहेर गेली आहे का आत आली आहे का तर ते नंबर प्लेट्स आपल्याला म्हणजे तो स्टोर करेल. आपण कुठली नंबर प्लेट टाकली तर त्या हजारो ह्याच्यातून आपल्याला काय मोठा त्याचा परिणाम होईल. सर सगळ्यात महत्त्वाचं 60 दिवस आहे म्हणजे सफिशियंट आहे. सर सगळ्यात त्याचं चांगलं हे काय आहे की अनाउन्समेंट आहे सर. म्हणजे हे एवढे पॉईंट्स आहेत या ठिकाणी सर त्या ठिकाणी अनाउन्समेंट आहे. आता आपल्याला सर बाजार तळावरती गाडी आहे. आता इथून आपण अनाउन्स केलं ना ती गाडी सर मूव्ह होईल. हे कर बाबा किशोर ही गाडी आहे सर. इथं नंबर येतो आपला 226. तर इथून जर 226 आपण डायल केलं ना अनाउन्स करा. एक मिनिट. लाल कलरची गाडी काढून घ्या. मार्केट यार्ड लाल कलर गाडी. कोण कॉन्स्टेबल कोल्हार चौक निघाली गाडी. कोल्हार चौक निघाली. सर त्याच्यातून काय की मॅन पॉवर एवढी सेव्ह होईल. आपल्याकडे कमी मॅन पॉवर मध्ये किंवा काही ठिकाणी जिथं माणूस पण नाहीये तिथं हा एक माणूस इथून वेतळ भाव जो घेतला का? हो वेतळ 5 कन्यामध्ये पोलीस जाता येतात ना. हो सर. स्कूल दोन्ही घेतली. बॅक साइड फ्रंट साइड दोन्ही कन्याशाळा किंवा इमर्जन्सीचं काय तर एका कॉल मध्ये सगळ्या ठिकाणी ऍट अ टाइम अनाउन्समेंट होईल. म्हणजे आपल्याला एखादं काहीतरी इमर्जन्सी काहीतरी मेसेज द्यायचा आहे सगळीकडे. एक 500 नंबर दाबून सर 500 जर डायल केला तर पूर्ण लोणी बुद्रुकला अनाउन्स होतं. 501 पृथक आणि 503 केलं कोल्हारला अनाउन्स होतं. पूर्ण कोल्हारमध्ये अनाउन्स ऍट अ टाइम करू शकतो. सर हा डाटा राहिल्यामुळे तो रेडीमेड पुरावा राहिला म्हणजे उद्या कोर्टात केस सिद्ध करण्याला एकदम सोपं. फार महत्वाचं आहे. माननीय मंत्री महोदय सत्काराच्या सन्मानाचा स्वीकार करतायत. त्यांच्या शुभ हस्ते
अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर अधीक्षक श्रीरामपूर त्यांच्या गजरात आपणही साथ देत आहात. प्रवरा ग्रामीण रुग्णालयाचे त्यांच्या दूरदृष्टीतून आणि संकल्पनेतून आणि माननीय माजी खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या प्रयत्नातून आज या ठिकाणी असा एक नाविन्यपूर्ण उपक्रम जो आहे तर तो अस्तित्वात आलेला आहे. जिल्हा नियोजन अंतर्गत लोणी बुद्रुक, लोणी खुर्द आणि कोल्हार या गावांमध्ये CCTVचा एक महत्त्वपूर्ण असा प्रकल्प या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. यामध्ये शाळा, महाविद्यालय, गर्दीची ठिकाणं, बाजारतळ असे सर्व महत्त्वाची ठिकाणं कव्हर केलेली आहेत. लोणी गावामध्ये साधारणतः 20 प्रमुख चौकांमध्ये 88 कॅमेरे आणि कोल्हार गावामध्ये 8 चौकांमध्ये 33 कॅमेरे असे एकूण 121 अत्याधुनिक CCTV कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत. यामध्ये 103 व्हेरीफोकल कॅमेरे आहेत, 9 PTZ कॅमेरे आहेत म्हणजे जे फिरतात, म्हणजे जे काही मोठा समजा बाजारतळ आहे किंवा ते आहे तर त्या ठिकाणी फिरणारे, आणि 9 ANPR कॅमेरे आहेत म्हणजे काय की जाणाऱ्या वाहनाचे नंबर प्लेटचा फोटो काढून स्टोअर करतो. म्हणजे हजारो लाखो वाहनांचे जे नंबर प्लेट्स आहेत ते पण स्टोअर केलेले जाणार आहेत. हे आपण एंट्री आणि एक्झिट रोडवरती असे कॅमेरे बसवलेले आहेत. यामुळं गुन्हेगारांवरती वचक ठेवणं, गुन्हेगारांना पकडणं, कायदा सुव्यवस्था राखणं, गर्दीचं नियंत्रण आणि जे समजा चेन स्नॅचिंग वगैरे अशा घटनांवरती नियंत्रण मिळवणं फार सोपं होणार आहे. यामध्ये आणखी एक महत्वाची बाबी असणार आहे की प्रत्येक चौकामध्ये जिथे कॅमेरा आहे तिथं पब्लिक ॲड्रेस सिस्टम पण आहे. म्हणजे आपल्याला कल्पना आहे की समजा लोणी पोलीस ठाण्यामध्ये आता म्हणजे माणसांची समजा काय की तेवढे मनुष्यबळ हे अपुरच असतं, तर इथं आपला कंट्रोल रूम मध्ये बसणारा माणूस जो आहे तो इथून कॉल करून सांगेल की या ठिकाणी उभी असणारी गाडी किंवा या ठिकाणी असेल तर त्याला ते कॉल या चौकामध्ये कॉल जाईल. अशा पद्धती पब्लिक ॲड्रेस सिस्टम पण आहे. या निमित्तानं मी म्हणजे नामदार साहेबांना खूप खूप धन्यवाद एवढ्यासाठी देतो की खरं तर म्हणजे त्यांनी आम्हाला म्हणजे फक्त म्हणजे न मागता आणि म्हणजे प्रोएक्टिव्हली ही जी काही महत्वाची ठिकाणं आहेत, एक तर ऑलरेडी शिर्डीमध्ये 200+ कॅमेरे आहेत. म्हणजे शिर्डीमध्ये आता पावलोपावली तुम्ही शिर्डीमध्ये पाऊल ठेवलं की तुम्ही CCTVच्या निगराणीखाली आहात. म्हणजे शिर्डी झालं समजा आता काय की कोलार, बाबळेश्वर, राहत्याचं काम चालू आहे, श्रीरामपूरचं काम चालू आहे. अहिल्यानगर मध्ये पूर्वी कॅमेरे बसवले, त्यामध्ये आणखी कॅमेऱ्यांची वाढ केलेली आहे. आणि अहिल्यानगर एक जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये एक मोठं कमांड सेंटर आहे. आपल्याकडे जिल्ह्यामध्ये 2 कमांड सेंटर आहेत, एक शिर्डीमध्ये आहेत आणि एक अहिल्यानगरमध्ये आहे. आणि तिथून आपण म्हणजे काय की गुन्हेगारांवरती काय की वचक म्हणा किंवा नियंत्रण मिळवण्याचा आपण प्रयत्न करत असतो. या निमित्तानं मी नामदार साहेबांना आणि डॉक्टर सुजय विखे पाटील दादांना मी खूप खूप या निमित्तानं मी धन्यवाद देतो. आणि या निमित्तानं पोलीस विभागाला खूप या निमित्तानं म्हणजे एक मदत होणार आहे. या उद्घाटनाच्या प्रसंगी माजी मंत्री अण्णासाहेब मस्के पाटील साहेब आहेत आणि आमचे मार्गदर्शक दत्तात्रय कराळे साहेब, विशेष पोलीस महानिरीक्षक, ते नेमके म्हणजे काय की ईदच्या निमित्तानं म्हणजे या ठिकाणी म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते आणि आम्ही त्यांना विनंती केली की सर आपण या कार्यक्रमाला, एक चांगल्या कार्यक्रमाला यावं, तर त्यांनीही वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. आणि या निमित्तानं निश्चितच आमचं मनोबल जे आहे ते वाढलेलं आहे. पुन्हा एकदा आपण सर्वजण आलेत, आपल्या सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. विशेष उपस्थित डॉक्टर ध्रुवजी आहेत की त्यांचा आम्हाला नेहमीच म्हणजे सपोर्ट असतो. आलेले पत्रकार बंधू सगळ्यांचंच या ठिकाणी स्वागत करतो आणि माझं प्रस्ताव या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद. वागचौरे साहेब आणि माजी मंत्र्यांचा सत्कार या ठिकाणी होत आहे. एकाच वेळेस सर्व ATS सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेडची टीम मंचावर आहे. किरणजी ढगे, महेशजी तांबे, धनंजयजी ढगे आणि संपूर्ण टीमच्या वतीनं या ठिकाणी हा सन्मान केला जात आहे. आणि यानंतर माजी मंत्री अण्णासाहेबजी मस्के पाटील आपलं मार्गदर्शन तथा मनोगत व्यक्त करत आहे. लोणी पोलीस स्टेशनमध्ये फार महत्वाचा उपक्रम आज या ठिकाणी सुरू होतोय आणि आपल्या या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये
गुन्हेगारी कमी व्हावी आणि ज्या ज्या ठिकाणी गुन्हेगारी आणखीन वाढत आहे अशा ठिकाणचं डिटेक्शन पर्सेंटेज किंवा सहजगत्या या सगळ्या गोष्टीसाठी आळा बसावा म्हणून या ठिकाणी ही CCTV सिस्टीम पहिल्यांदा डेव्हलप केलेली आहे. म्हणजे आपण या सगळ्या गोष्टीचा आता पायोनियर आहोत. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये ज्या वेळेला या सगळ्या गोष्टी होतात त्यावेळेला इतर ठिकाणी सुद्धा मग त्या दृष्टीनं महत्वाची जी मोठी शहर आहे त्या ठिकाणी आहेच. मुंबई पुणे वगैरे या ठिकाणी अगोदरच अस्तित्वात आहे. त्याची सुरुवात आपल्या तसं म्हटलं तर ग्रामीण भागात म्हणावी लागेल. श्री दत्तात्रयजी कराळे. आदरणीय मंत्री महोदय विखे सर, मस्के पाटील सर, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि लोणी परिसरातील सर्व नागरिक बंधूंनो, आज अतिशय आनंदाची आणि आमच्या पोलीस दलाच्या दृष्टीनं खास महत्त्वाची बाब म्हणजे आज आपल्या परिसरामध्ये एकूण 121 अत्याधुनिक 3 प्रकारचे कॅमेरे, म्हणजे 360 डिग्रीमध्ये फिरणारा कॅमेरा, गाडीचा नंबर ओळखणारा कॅमेरा, आणखीन इतर प्रकारचे असे 3 प्रकारचे कॅमेरे एकूण आपण बसवत आहोत आणि सरांच्या हस्ते आज उद्घाटन झालं आहे. 2 दिवसापूर्वी गुढीपाडवा झाला, आज ईद आहे, 2 दिवसानंतर रामनवमी आहे. अशा सर्व अतिशय मंगलमय अशा काळामध्ये हे एक अतिशय महत्त्वाचं काम आमच्या खात्याला सहकार्य करण्याचं, आमचं कामाला बूस्ट देण्याचं काम आपण सर केलं आहे. आणि मी एक दुसरी अभिमानाची गोष्ट सांगू इच्छितो की नगर जिल्हा असा एकमात्र जिल्हा आहे की जिथे सर्व छोट्या मोठ्या गावामध्ये आणि सर्व नगरपालिकामध्ये DPCच्या माध्यमातून CCTV बसवण्याचं काम माननीय नामदार साहेबांनी केलं आहे आणि त्याचा फायदा निश्चितच आगामी काळामध्ये गुन्हेगारीला आळा बसण्यासाठी निश्चितच होईल याची मला खात्री आहे. फक्त एक आमची जबाबदारी आता वाढली आहे एवढी मी सर प्रांजळपणे कबूल करतो की आता एवढे कॅमेरे लावले आहेत तर त्याचं मेंटेनन्स, त्याचं व्यवस्थित रेकॉर्डिंग राहील, त्याचं नीटनेटकेपणा राहील, त्याचा अँगल व्यवस्थित राहील हे पाहण्याची आणि दुसरं त्याच्यातून मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हा उघडकीस आणणे, तपास करणे, आरोपी शोधणे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या CCTV मधला जो डाटा आहे तो पुरावा म्हणून कोर्टामध्ये सुद्धा आम्हाला तो सोपा पडणार आहे. त्यामुळे ही आमची जबाबदारी थोडीशी वाढली आहे. आता ह्या कॅमेऱ्याचं मेंटेनन्स करणं, त्याच्यातील डाटा व्यवस्थित गोळा करणं आणि त्याचा फायदा घेणं. असं म्हणतात की CCTVला तिसरा डोळा म्हणतात, तर आपल्या 2 डोळे असतात पण आपले दोन्ही डोळे बंद असताना आपण झोपलो असलो तरी हा तिसरा डोळा कायम चालू असतो आणि त्याचा निश्चितच फायदा आपल्या ह्या भागामधल्या अपप्रवृत्तींना आळा घालण्यासाठी, अपप्रवृत्तींच्यावर चेक बसण्यासाठी, त्यांच्या अपप्रवृत्तीला प्रतिबंध करण्यासाठी आणि दुर्दैवाने त्यांच्याकडून काही घडलंच तर त्याच्यावर कारवाई करण्यासाठी निश्चितच फायदा होईल. हा आम्हाला अतिशय मोठा एक दिलासा मी म्हणता येईल आणि आमच्या कामामध्ये एक मोठं असं खूप मोठं असं सर आपण आम्हाला सहकार्य योगदान दिलं आहे. त्याचा निश्चितच आम्ही सकारात्मक फायदा करून आगामी काळातील गुन्हेगारी वृत्तीला आळा बसण्यासाठी त्याचा निश्चितच फायदा करू असं मी आपल्याला SP, ॲडिशनल SP आणि इथल्या आमच्या स्थानिक पोलिसांच्या वतीने मी सांगू इच्छितो आणि आपले आणि आपल्या सर्वांचे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. जलसंपदा मंत्री माननीय नामदार डॉक्टर राधाकृष्णजी विखे पाटील साहेब. आपल्या परिसराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अद्यावत अशा प्रकारच्या CCTV कॅमेऱ्याच्या ज्या कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत, मला वाटतं तो आपल्या राज्यातला हा पहिलाच प्रयोग आहे. अशा एक आधुनिक पद्धतीच्या सुरक्षा यंत्रणेच्या कामाचा शुभारंभ आज या ठिकाणी संपन्न होतोय. उपस्थित आपले मार्गदर्शक आदरणीय आमदार अण्णासाहेब मस्के पाटील, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक माननीय दत्तात्रय कराळे साहेब, आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथजी घारगे साहेब, अपर पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथजी वागचौरे साहेब, ध्रुव विखे पाटील, सोसायटी चेअरमन नंदुशेठ राठी, लोणी बुद्रुकचे सरपंच कल्पनाताई मैड, माजी सभापती बापूसाहेब आहेर, माजी संचालक
आपल्या कारखान्याचे संजय पाटील आहेत, आपले विद्यमान संचालक किसन दर्डे, भाजीपाला सोसायटीचे व्हाईस चेअरमन विजयराव नगर, मार्केट कमिटी संचालक रावजी कावणे, सगळे मोठी मंडळी सगळे बसले तिथं. माजी संचालक धनंजय दळे, सर्व पत्रकार आणि या CCTV कामाचं ज्यांनी दादा पाटील घोगरे उपस्थित आहेत, माजी संचालक तुमचे अण्णासाहेब पाटील गोलाप, आपले विद्यमान मार्केट कमिटीचे माजी उपसभापती, मार्केट कमिटीचे उपसभापती सॉरी, आणि सगळ्यांचा उल्लेख झाला नसेल तर आपण उल्लेख झाला समजा. आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि मित्र, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती जे आहेत, आपले सहाय्यक पोलीस निरीक्षक लोणीचे कैलास वाघ जे आहेत, आज डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या पुढाकारानं आज आपल्या भागाच्या एकूण नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी त्या जो आपले जे व्यापारी आहेत त्यांच्या मालमत्तेच्या सुरक्षिततेसाठी एक अत्याधुनिक प्रकारच्या CCTVच्या या ठिकाणी जाळ उभा करण्यात आलेला आहे. मग आपले लोणी बुद्रुक, लोणी खुर्द, कोलार, बुद्रुक, भगवतीपूर, आता दुसऱ्या टप्प्यात मला वाटतं महाबळेश्वर, पिंपरी निर्मळ, राहत्याला जवळ 200 कॅमेरे बसवले. शिर्डी आता पूर्ण CCTVच्या नियंत्रणाखाली आलेला आहे. आणि मी पालकमंत्री म्हणून आता DPDCतून आपल्या जिल्ह्यातील सगळ्या नगरपालिका ज्या आहेत सगळ्या ठिकाणी आता CCTV बसवण्याचे आपण काम सुरू केलेलं आहे. मग आता राज्यामध्ये अशा प्रकारचा पुढाकार घेणारा आपला जिल्हा एकमेव आहे हे मला सांगताना आनंद होतो. आज सगळ्या सुरक्षिततेच्या प्रश्नावर सातत्याने चर्चा होत राहते आणि हा तिसरा डोळा आता मला वाटतं प्रशासनातला आपण म्हणतो. आणि त्यातून मग त्याच्यामध्ये सुद्धा आधुनिकता एवढी आलेली आहे. आता मी पाहत होतो की आता नंबर प्लेट सुद्धा स्कॅन होतात, कोणत्या लोकेशनला काय उभं आहे, गाडी उभी ते पाहता येतं. तिथे गर्दी झाली तर तिथून आपल्याला फोनवर सुद्धा देता येतं. त्यात तिथं व्हॉइस आहे, तुमची गाडी बाजूला घ्या, बाजार तळावर काय चाललं ते कळते. बाजार तळावरच्या लोकांनी सुद्धा सावध राहायला पाहिजे. संध्याकाळी फार बाजार तळावर घालू नका तुम्ही. आता CCTV दिसणार आपल्याला काय चाललं नाही. त्यामुळे सगळे जे आता उद्योग करणारी आपली जी काही मंडळी आहे त्यामध्ये या CCTVच्या निमित्तानं तो म्हणू शकणार नाही की मी ते लावतो. हा डोळा तुमची नजर ठेवून आहे. परवा जी घटना दुर्दैवानं घडली वडगाव पानची, सकाळी त्या मुलीला भेटून आलो त्यांच्या प्रॉब्लेम मेडिकल ट्रस्टमध्ये. पण तिथं केवळ CCTV नव्हता. त्या शाळेत CCTV आहे तिथं तो बंद होता. ते खाजगी हायस्कूल जे होतं आताच SP साहेबांनी सांगितलं त्यांना तुम्ही शोकास नोटीस काढा. आणि त्या शाळेला शोकास काढा. कारण आता नियमानं प्रत्येक हायस्कूलला CCTV बसवणं बंधनकारक आहे. म्हणून आता सगळ्या ठिकाणचे CCTV आता मला वाटतं माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक आणि पोलीस अधीक्षक हे सगळ्या जिल्ह्यातल्या सगळ्या शिक्षण संस्थेच्या चालकांची पहिली बैठक घ्यावी आणि त्यांना निक्षून सांगितलं पाहिजे. हा CCTV त्यांच्या शाळेत हायस्कूलमध्ये बसले नसतील, त्यांच्या कॉलेजमध्ये बसले नसतील तर ते त्या ठिकाणी बसवले गेले पाहिजे. कारण कायदा सुव्यवस्था सांभाळताना एक तर अपुरं मनुष्यबळ आहे. आपली फार अपेक्षा पोलिसांनी लगेच झालं पाहिजे. तिथे 100 पोलिसांना काम मिळते तर 40च पोलीस आहे. पण मग त्या CCTVमुळं त्याच्यावर फार मोठी मदत पोलीस यंत्रणेला मिळणार. बेतार बाबा चौक, मोबाईल तिथं CCTV दिसणार आहे. कशामुळे म्हणजे सारखं पाहिजे गरज नाही तर गुन्हा काही घडला होता बाबा चौकात CCTV दिसणारच. कन्या मंदिरच्या मागचा गेट आहे, तुमचा गेट आहे, PUP कॉलेजचा गेट आहे.
इंजिनिअरिंग कॉलेज आहे, मेडिकल कॉलेज आहे, सगळ्या ठिकाणी त्याच्यावर आता त्यातून ते दिसणार आहे. आता परवाच एक घटना घडली, बोलतो 20 तारखेला एक महिला हरवली म्हणून तक्रार आहे. मग त्या CCTV लोणीच्या स्टँडवरचा, तेव्हा ती एका बसमध्ये बसत होती. मग तिला शोधून काढलं, बस शोधली आणि ती महिला त्यामुळे मिळाली. त्यामुळे इतका त्याचा फायदा होतो. ते जर CCTV नसता, ती महिला कोणत्या गाडीत गेली, कोणत्या एसटीत गेली, काय झालं कोणाला समजत नसतं. दुर्दैवानं आता चित्रालय चौकात आपण बसवलंय, तिथं अवैध व्यवसाय करणारी काही मंडळी आहे, त्यांना सुद्धा माझी या निमित्ताने विनंती आहे की आता तुम्हाला याच्या सुटका नाही आहे. विनाकारण भलत्या मागणी करू नका आणि त्यामुळे पोलिसांची नजर आता राहणार आहे तुमच्यावर. आणि या पद्धतीने स्वतः राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब इतके त्यासाठी तत्पर आहे की सगळं तंत्रज्ञान जास्तीत जास्त त्याचा वापर झाला पाहिजे. गावामध्ये, शहरांमध्ये वाढत्या लोकसंख्येचा परिणाम आहे, वाढती गुन्हेगारी आहे, त्याचा परिणाम आता CCTVमुळे तो खराच सापडला. मला शिर्डी आपले जिल्हा पोलीस अधीक्षक गार्गे साहेब असतील, आमचे अपर पोलीस अधीक्षक खरं वाचोरे साहेब, अमोल भारती साहेब, त्यांचे गलांडे म्हणून PI शिर्डीचे सर्व आमचे कर्मचारी, त्यांचं काय अभिनंदन केलं पाहिजे. पहिला गुन्हा त्यांनी नोंदवला. मी आता जरी त्यांनी नोंदवल्यामुळे तर म्हणजे आमच्या शिर्डी पोलिसांचं नाव कोण घ्यायला कारण मला कळलं घटना घडते. मी स्वतः त्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या, तात्काळ गुन्हा नोंदवला गेला पाहिजे. स्वतः मला आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचं अभिनंदन केलं पाहिजे. स्वतः SP साहेब त्यांच्याशी बोलल्यानंतर ताबडतोब लॉकआउट नोटीस आपण दिली. लॉकआउट नोटीस दिली नसती तर ते ऑस्ट्रेलियाला जायला तयारीच होता. तो लॉकआउट नोटीसमुळे ताबडतोब त्यांना रोखता आलं. स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांचं मी या निमित्तानं अभिनंदन करतो. एक कुठल्या क्षणाचा विलंब न लावता त्यांनी सूचना दिल्या. आज एवढा मोठा आरोप पकडला. म्हणून मी आजी साहेबांचीच विनंती केली आता की नाशिकचं जे तुमचं गुन्हे अन्वेषण विभाग आहे, LCB नाशिकचं जे शहराचं आहे, तुमच्या नाकाखाली काम सुरू आहे कार्यक्रम, त्यांना सुद्धा तुम्ही थोडा जरा फलत घेतला पाहिजे. आता आपल्या केलेल्या कार्यावर ते झाडे का भरायला. पण मला वाटतं सरकारकडे सुद्धा आमच्या सगळ्या SP, ॲडिशनल SP, DYSP, आमचे कर्मचारी सगळ्यांचं तर मी आपल्या सर्वांच्या वतीनं अभिनंदन करतो. नाही तर हा नराधम कधीच सापडला नसता. आणि तो तक्रारदार जो होता त्याच्यावर सुद्धा जीव मारण्याचा त्याच्यावर जीवा मारला जाईल, माझा खतमा होईल, अशा प्रकारची भीती त्याच्यामध्ये होती. तर मग काउन्सिलिंग करणं, त्याचं ते समजून सांगणं, म्हणजे महिलांचं अज्ञानाचा फायदा घेऊन, त्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन सामान्य महिलांचं, कुटुंबातील लोकांचं शोषण करायचं अतिशय दिशेदारी आहे. आज सरकारने पाऊल उचलली, कारवाई होते, अटक झाली. आता पुढे काय चौकशीमध्ये आणखीन कोण कोण त्याच्यामध्ये निष्पन्न होईल. आमच्या ज्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षाने राजीनामा देऊन टाकला. विचार पत्राकडे मागायची काय तुझी प्रतिक्रिया, काय प्रतिक्रिया म्हणलं, देर आहे दुरुस्त आहे, काय त्याला म्हणजे सार्वजनिक पदावर काम करताना आपण ही नैतिक जबाबदारी स्वीकारलीच पाहिजे एखाद्या विषयाबद्दल. त्याचं मी फार भाष्य करणार नाही, कारण त्यांनी आता राजीनामा दिला आहे. परंतु ह्या सगळ्या म्हणून दिवसेंदिवस गुन्हेगारीचं स्वरूप बदलत आहे, गुन्हेगारीच्या कार्यपद्धती बदलत आहे. तर त्याला जर अटकाव घ्यायचा असेल तर CCTV त्याचं उत्तर आहे. तर थर्ड आहे, ताबडतोब तिथे कळेल आपल्याला काय चाललेलं आहे. आता आपण मला वाटतं तुम्ही सुरुवातीला आपण SP कार्यालयामध्ये एक डॅशबोर्ड तयार केलं, कमांड सेंटर तयार केलं, त्याला ते जोडलं जाईल. महाराष्ट्रातलं पहिला कमांड सेंटर आपण अहिल्यानगर SP कार्यालय सुरू केलं. आपण पहिलं कमांड सेंटर आज संपूर्ण अहिल्यानगर शहर आज त्या CCTV आहे. म्हणून आता या सगळ्या बदलणाऱ्या तंत्रज्ञानाचा उपयोग लोकांच्या सुरक्षिततेसाठी वापरण्याचा प्रयत्न आहे. मला किरण ढगे आणि त्यांच्या सर्व सहकार्याचं अभिनंदन केलं पाहिजे. अतिशय आपला स्थानिक मुलगा आहे, त्यांनी सगळे व्यवस्थित त्यांनी या तंत्रज्ञानाचा त्याचा विकसित करून आज या CCTVची या ठिकाणी स्थापना केलेली आहे. म्हणून किरणचं मी अभिनंदन करतो.
आपल्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांचं, आय जी साहेबांचं, एस पी साहेबांचं, आणि एस पी किंवा आम्हाला कोणी बातमी तपास पथकात बरेच पोलीस त्या पथकात गेले आता ते पेन ड्राईव्ह म्हणजे त्यांचं सुद्धा मी सगळ्या अधिकाऱ्यांचं सुद्धा मनापासून त्यांना धन्यवाद देतो, अभिनंदन करतो, पत्रकार बांधवांना धन्यवाद देतो. आणि काल खरं गुढीपाडव्याच्या कार्यक्रमाला मी नव्हतो, कारण काल नागपूरला दैनिक तरुण भारतचा शताब्दी वर्ष होतं, 100 वर्ष झाले म्हणून तो नागपूरला कार्यक्रम होता. पूजनीय सरसंघचालक मोहनजी भागवत साहेबांच्या उपस्थितीत, तर मला त्या ठिकाणी उपस्थित राहावं लागलं. तरी कालच्या नव्या वर्षाच्या बिलेटेड शुभेच्छा गुढीपाडव्याच्या आपल्या सर्वांना देतो आणि थांबतो. जय हिंद. लोणी बुद्रुक, लोणी खुर्द व कोलार येथे लावण्यात आलेल्या CCTVच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले माननीय विखे पाटील साहेब, व्यासपीठावर उपस्थित विशेष पोलीस महानिरीक्षक श्री दत्ता कराळे सर, माननीय SP सोमनाथ गार्गे सर, अपर पोलीस अधीक्षक श्री वागचौरे सर, माजी मंत्री अण्णासाहेब मस्के पाटील साहेब, ध्रुव पाटील साहेब, तसेच व्यासपीठ समोर उपस्थित असलेले सर्व लोणी बुद्रुक, लोणी खुर्द व कोलार येथील नागरिक, पत्रकार बंधू व बचत गटावाले आपल्या महिला सदस्य आलेले, त्यांचे सुद्धा मी आभार मानतो. आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि सदस्य यांचे मी आभार मानतो आणि थांबतो.